नमस्कार, मी वसुंधरा काशीकर भागवत. आनंदी वास्तू या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत श्री आनंद पिंपळकर सर. तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. ओम साईराम. ज्योतिर्विद श्री आनंद पिंपळकर हे प्रसिद्ध वास्तुतज्ञ असून त्यांची आजपर्यंत 45 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नुकतीच त्यांची आनंदी वास्तू दिनदर्शिका 2016 प्रकाशित झाली असून राशींची माहिती देणारं पुस्तक समग्र राशी ग्रंथ आणि मृत्यू या विषयावरचं माहितीपूर्ण पुस्तक आनंदी मृत्यू हे प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच नुकतंच श्री शनीवर आधारित श्री शनीची आनंदी 7.5 हे पुस्तकही त्यांचं सर्वत्र उपलब्ध झालंय. त्यांचं स्वप्न या विषयावरील स्वप्न शृंखला आणि रोजच्या जीवनात सुखी करणारे आनंदी उपाय हे पुस्तक, तसंच आनंदी 7.5 हे पुस्तक नव्या स्वरूपात प्रकाशित झालं आहे. आनंदी वास्तू रेडिओ, आनंदी वास्तू टिप्स आणि आनंदी वास्तू कॅलेंडर 2016 हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच फेसबुक मार्फत आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू हे वेबपेज आपण लाईक करून रोज वास्तू आणि ज्योतिष्य विषयक अपडेट्स प्राप्त करू शकता. आपल्याला अधिक माहितीसाठी जर आनंद पिंपळकर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांचे फोन नंबर्स आहे 02060601444, 7448145355, 8983003491 आणि त्यांचा ईमेल आयडी आहे anandpimpalkar@yahoo.com आणि वेबसाईट आहे www.anandivastu.com. सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आपण जे काही आवाहन केलं होतं लोकांना, वटसावित्री झाली कालच आणि आपण आवाहन केलं होतं की तुम्ही वडाला दोरा बांधण्याच्या ऐवजी तुम्ही वडाची म्हणजे झाडं लावा. त्या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि झाडं लावतानाची फोटो तुमच्या फेसबुक पेजवर लोकांनी अपलोड केलेले आहे आणि लोकांना हा कार्यक्रम आवडतो आहे. तर आजच्या हो ना, म्हणजे अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे मागच्या आपण मंगळवारपासून कार्यक्रम चालू केलाय, म्हणजे जवळजवळ 4 भाग झाले आणि त्या 4 भागाला महाराष्ट्रवंच्या आपल्या सर्व प्रेक्षकांनी इतकं प्रतिसाद दिलाय, इतकं उचलून धरलंय, इतकी चर्चा, इतकं सुंदर वाटतंय. आणि सगळ्यात म्हणजे आपण जो काही कार्यकारण भाव होता वटपौर्णिमेचा, कालच वटपौर्णिमा झाली आणि त्याच्यामध्ये आपण जे सांगितलं होतं की बाबा तुम्ही पारंपरिक प्रथा तर आपल्याला ठीक आहे जपल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर जी सामाजिक गरज आहे झाडं लावण्याची ती पाळली पाहिजे. आणि आश्चर्याचा धक्का बसला मला की किमान 30 ते 35 लोकांनी झाडं लावतानाचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले. आणि खरोखरीच पुढच्या काही भागांमध्ये आपण अशा उपक्रम जर हाती घेऊ तर आपण ते महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आपण ते दाखवूयात, आपण ते ऑन एअर करूयात. नक्कीच. सर, आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल, काय विशेष सांगाल? खरं तर आज सोमवार आणि आजपासून आपण पुन्हा नव्या ताकदीने आनंदी वास्तूच्या पुढच्या भागांना सुरुवात करतोय. गेल्या 4 भागांमध्ये आपण गणपती आणि त्यामागचं विज्ञान बघितलं, गणपतीचे वेगवेगळे रूप, गणपतीचे एकूण 32 प्रकार आणि त्यांचा कार्यकारण भाव, त्याच्या मागचं सायन्स बघितलं. तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मला वसुंधराने विचारलंय आणि अर्थातच आपल्या कार्यक्रमांमध्ये रोज काही ना काहीतरी नवीन असायला पाहिजे, नवीन माहिती तुमच्यापर्यंत यावी हा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आज दक्षिणायनाला आरंभ झालाय. तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मग लक्षात ठेवा, आज दक्षिणायनाला आरंभ झालाय. म्हणजे आज आपला जो सूर्य आहे तो कर्क राशीमध्ये प्रवेशित झालाय. तो कर्केतनं सिंह, सिंहेतनं कन्या, कन्येतनं तुळ, तुळेतून वृश्चिक आणि वृश्चिकेतून धनु राशीमध्ये जाईल. म्हणजे तो राशीतनं जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि आता जेव्हा तो कर्क राशीत आजपासून गेलाय तर आता दक्षिणायनाला आरंभ झालेला आहे. दक्षिणायन म्हणजे पुराणाचा जर आधार घेतला किंवा वेदांचा आधार घेतला तर दक्षिणायन ही मोठी रात्र मानली गेलेली आहे किंवा ही देवतांची रात्र किंवा देवतांचा आराम करण्याचा दिवस मानला गेलाय. वास्तविक ह्या सगळ्यांचा रूपक जर आपण लक्षात घेतलं तर ह्या काळामध्ये म्हणजे दक्षिणायनामध्ये आपण बघाल की आपण आपल्या घरामध्ये पाहतो, आम्ही बऱ्याच वेळेस व्हिजिटला जातो त्यावेळेस बरीच लोक म्हणतात, अहो गुरुजी हा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो की आमचं घर आहे ना कधी कधी ना सूर्य इकडून उगवतो आणि कधी कधी आहे ना मध्ये असतो तर कधी कधी इकडून उगवतो. म्हणजे त्यांच्या गोष्टी लक्षात येत नाही की तो इकडून तिकडून उगवत नाही, तर दक्षिणायनामध्ये तो दक्षिण दिशेला आपल्याला दिसतो. तर उत्तरायणाच्या कालावधीमध्ये तो उत्तरायणाचा प्रवास करत करत आता बऱ्याच वेळा आपला रोजचा एक गैरसमज असा असतो की सूर्य उगवला, सूर्य मावळला म्हणजे सूर्य इकडे आला, सूर्य तिकडे गेला, पण मुळामध्ये तो आहे तिथेच आहे आणि आपण मात्र स्वतःभोवती फिरता फिरता त्याच्या भोवती फिरतोय.
विशेष म्हणजे ह्याचा उल्लेख म्हणजे दक्षिणायनाचा उल्लेख आपण महाभारतामध्ये सुद्धा वाचतो. म्हणजे आपलं जे शास्त्र आहे ते अतिशय प्राचीन आहे. बरोबर. म्हणजे आत्ताच्या काळापासून 6000 वर्ष जर मागे गेलो तर सुमेरियन संस्कृती जी होती त्या सुमेरियन संस्कृतीमध्ये भूगोलाचा, ग्रहविज्ञानाचा, ज्योतिर्विज्ञानाचा आणि वास्तुविज्ञानाचा फार मोठा सखोल अभ्यास केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदी सुमेरियन संस्कृतीमध्ये याचा पहिला स्पष्ट उल्लेख आहे की सूर्यावरती दर 10 वर्षांनी विस्फोट होतात आणि विस्फोट झाल्यावरती त्याची कंपनं ही पृथ्वीवरती जाणवतात. सुमेरियन संस्कृतीमध्ये सूर्याच्या पृष्ठभागातून एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो, अशा प्रकारचे ही उल्लेख त्याच्यामध्ये सुमेरियन संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वात प्रगत अशी ती संस्कृती होती. आपण महाभारताचा जर उल्लेख बघितला बरोबर. तर महाभारतामध्ये भीष्म जे होते ते भीष्मा दक्षिणायनावर मध्ये ते शरपंजरी झाले, परंतु त्यांना मरण्यासाठी, कारण ते ना एक इच्छा मरण होतं त्यांच्याकडे, पण त्यांना उत्तरायणामध्ये मरायचं होतं. कारण उत्तरायण आणि दक्षिणायन आपण जर धार्मिक दृष्टिकोनातनं बघितलं तर दक्षिणायनामध्ये भोग प्रवृत्ती वाढते, दक्षिणामध्ये कालरात्रीचं प्रमाण वाढलेलं असतं. आता याचं टेक्निकल आपण गणित बघूयात काय. आता पहा, हळूहळू आपण म्हणजे सूर्य आणि पृथ्वी एकमेकांपासून हळूहळू लांब जाणार. हळूहळू 5 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पृथ्वी सूर्यापासून बऱ्यापैकी लांब असेल, त्यावेळेस थंडी वाजणार आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण पुन्हा पृथ्वी जेव्हा फिरत फिरत सूर्याजवळ येते मे महिन्यामध्ये, तेव्हा आपल्याला गरम व्हायला लागतं. म्हणजे त्याला उत्तरायण, मकर संक्रांत म्हणतो. आता दक्षिणायनामध्ये तू बघ लवकर अंधार पडायला सुरुवात होते. बरोबर. म्हणजे अगदी पूर्वी तुम्हाला अगदी उशीरपर्यंत जो उजेड दिसायचा तो आता उशीरपर्यंत उजेड दिसणार नाही, लवकर अंधार पडेल. आणि पूर्वीच्या काळी ज्यावेळेस लाईट्स नव्हत्या त्यावेळेस लवकर अंधार पडला, म्हणजे 5, 5:30, 6च्या दरम्यान जर अंधार पडला, त्यातच गर्द वनराई असायची, त्यामुळे पटकन अंधार पडायचा, म्हणजे जाणवायचा. आताही तो आपल्याला जाणवेल लवकर पडलेला. मग त्या अंधार पडल्यानंतर अर्थात कुकर्म, नीचकर्म वाढण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे अगदी पहा की चोऱ्या, दरोडे यांचं प्रमाण आपण पाहाल खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरात हे थंडीच्या प्रमाणात किंवा रात्रीच्या गडद अंधारामध्ये प्रमाण वाढतं. आणि म्हणून हा काळ भोगाचा काळ मानला गेला. किंवा एवढंच नाही तर महाभारतामध्ये किंवा आपला गीतेचा जो अध्याय आहे त्या गीतेच्या श्लोकामध्ये 23व्या आणि 27व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या उत्तरायण आणि दक्षिणायनाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज हे इतके प्राचीन आहेत आणि या प्रत्येक प्राचीन रीतिरिवाज किंवा या प्रत्येक गोष्टीमागं कुठं ना कुठं तरी भूगोलाचं, ग्रहगोलांचं विज्ञान आहे. आणि हे ग्रहगोल मानवी जीवनावरती परिणाम करतात. जर आकाशातल्या सूर्यावरच्या कंपनामुळं पृथ्वी कंपित होते हे जर शास्त्राने सिद्ध केलं आहे, जर सूर्याच्या पृष्ठभागातून ओंकाराचा एक मंद ध्वनी येतो, जर प्रत्येक ग्रहातनं एक प्रकारच्या लहरी सुटतात, जर पृथ्वीच्या पोटामध्ये गुरुत्वीय भार आहे तर प्रत्येक ग्रहामध्ये काही ना काहीतरी भार आहे. बरेच लोक असं म्हणतात, म्हणजे वेड्यात काढतात की आपण जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा अरे तुमच्या पत्रिकेमध्ये एवढे ग्रह असतात आणि आकाशातले ते ग्रह तुमच्या जीवनावर कसे काय बरे परिणाम करतात ते एवढ्या लांब. त्याला एक मात्र चूक आपली अशी झालेली आहे की आपण त्या ग्रहांकडं देवता म्हणून बघतो, म्हणजे दाढी मिशावाले, मुकुट घातलेले. मुळामध्ये ही देवता संकल्पना ऋषीमुनींनी राबवलेली आहे, परंतु त्यामागं जो खेळ आहे तो सगळा फ्रिक्वेन्सीचा आहे. आज त्याच फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करून आपण आधुनिक विज्ञानाची जोड बरोबरीने घेऊन आपण बरेचसे शोध लावले. आता मला सांग, या ठिकाणी रेडिओच्या लहरी आहेत की नाही आहेत? आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या चॅनल्सच्या, वेगवेगळ्या टीव्हीच्या लहरी आहेत का नाही आहेत? आहेत, पण त्या दिसत नाहीत. त्या दिसतात केव्हा? ज्यावेळेस आपण सेट टॉप बॉक्स बसू किंवा रेडिओ लावू, ट्यून करू, त्यावेळेस त्या ट्यून होतात. म्हणजे निसर्गाकडूनच, या लहरींकडूनच सर्व शिकलंय आपल्या आधुनिक विज्ञानानं. आणि उत्तरायण असू द्या, दक्षिणायन असू द्या, सूर्याच्या ग्रहगोलांच्या फिरण्याच्या स्थिती असू द्यात, हजारो वर्षापूर्वीच्या आणि इथून पुढे हजारो वर्षानंतरच्या स्थिती ह्या लिहिलेल्या आहेत, वैज्ञानिकांकडून लिहिलेल्या आहेत, ऋषीमुनींकडून लिहिलेल्या आहेत, विविध ग्रंथांच्या माध्यमातून देखील लिहिलेल्या आहेत. परंतु आजकाल कॉम्प्युटरच्या माध्यमातून हे फार सोपं झालं. म्हणजे आज तुम्ही कॉम्प्युटरमध्ये समजा 3016 साली सूर्योदय किती वाजता जर आपण टाईप करून टाकलं तर तो आपल्याला पटकन माहिती देईल, कारण कॉम्प्युटरच्या युगामध्ये सोपं झालंय. पण आमच्या ऋषीमुनींनी एका विशिष्ट सांकेतिक खुणांच्या माध्यमातून जे भूर्जपत्रांवरती किंवा गणिताच्या माध्यमातून लिहिलेलं आहे, तर ते अजूनही फॉलो केलं जातं. परदेशातले वैज्ञानिक भारतात
वास्तुशास्त्रातले वैज्ञानिक, भूगोल विज्ञानाचा अभ्यास करणारी माणसं या गोष्टींचा अत्यंत अभ्यास करतात. आणि म्हणून दक्षिणायनाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. हा काळ व्रतवैकल्यांचा मानला गेलाय. खरंय सर, याच्याबद्दल म्हणजे दक्षिणायनाला प्रारंभ झालेला आहे आणि हा काळ व्रतवैकल्यांचा मानला गेलाय. का मानला गेलेला आहे याबद्दल आपल्याला बोलायचंय आणि लोकांचे फोन सुद्धा येत आहेत. पण इथे आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. पाहत रहा आनंदी वास्तू. आणि ब्रेकनंतर आनंदी वास्तू या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करतो आहोत. सर, आपण सुमेरियन संस्कृती आणि महाभारत या सगळ्याचा दक्षिणायन याचा आढावा घेतला. आपल्याला खूप फोन येतात आहे, लोकांचे प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये. आपण एक फोन घेऊया. भारती जोशी अहमदाबादहून बोलतायत. भारती, तुमचा प्रश्न विचारा. मी भारती जोशी अहमदाबादहून बोलते. असे म्हणतात की ईशान्य कोपऱ्यात वास्तुपुरुष पुरला आहे. काही जण असे म्हणतात की ते चुकीचे आहे. तर पूर्वीचा वास्तुपुरुष काढावा का? तो वास्तुपुरुष तसाच ठेवून नवीन वास्तू शांती करावी का? त्यावर काय उपाय आहे का? भारती जोशींनी खूप छान प्रश्न विचारलाय आणि कौतुकास्पद आहे की लोकांचा फार रिस्पॉन्स येतोय. आपणही आपले असंख्य प्रश्न आम्हाला कॉल करून विचारू शकता. वास्तविक हा जो प्रश्न आहे हा वास्तुपुरुषाशी संबंधित आहे. म्हणजे खरं तर आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उहापोह करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा गणपती घेतला आणि आपण हळूहळू त्या प्रकरणाकडे येणारच आहोत. पण आलाय योगायोगाने प्रश्न म्हणून आपण हे उत्तर देऊयात. वास्तुपुरुष ही संकल्पना काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मग कळेल की वास्तुपुरुष पूर्ण म्हणजे काय. जोशीबाईंना असा प्रश्न पडलाय, जोशीताईंना असा प्रश्न पडलाय की त्यांच्या घरातला वास्तुपुरुष जो आहे तो ईशान्य कोपऱ्यात निक्षेपित केलाय म्हणजे पुरलाय. वास्तूचं विधिविधान जे केलं जातं म्हणजे वास्तुशांती केली जाते. वास्तुशांती गृहप्रवेशांग करून गृहप्रवेशाचा विधी केला जातो. मग वास्तुशांतीमध्ये रुद्रपूजन, गणेशपूजन, कलशपूजन, नवग्रह देवतांचं पूजन, षोडश मातृकांचं पूजन, होम हवन अशा पद्धतीने वास्तुपुरुषाचं पूजन करून त्या वास्तुपुरुषाच्या प्रतिमेला आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेपित केलं जातं म्हणजे पुरलं जातं. शास्त्रकारांनी असं स्पष्टपणाने सांगितलंय की आग्नेय कोणामध्येच तिथे वास्तुपुरुषम स्थापनम माम च करिष्ये असा तो संकल्प आहे. म्हणजे वास्तुपुरुषाची स्थापना ही आग्नेय कोणामध्येच करायची आहे. त्या श्लोकात पुढं असंही लिहिलेलं आहे की त्या आग्नेय कोपऱ्याच्या ईशान्य बाजूला त्या वास्तुपुरुषाचं डोकं यावं आणि नैऋत्य कोपऱ्यात पाय यावा. परंतु प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस हा श्लोक वेगळ्या अर्थाने विचार केला जातो तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की वास्तुपुरुष हा ईशान्य कोपऱ्यात पुरला पाहिजे. पण मुळामध्ये तसं नाही. कोणत्याही ऋग्वेद संहिता घ्या किंवा कोणत्याही वेदांच्या संहितेमध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये असं स्पष्टपणाने उल्लेख केलेला आहे की वास्तुपुरुष हा भूशय्येवरती जो शयनांकित केला आहे, निक्षेपित केला आहे, त्याची मूळ दिशा ही आग्नेय कोपऱ्यातच निक्षेपित करायचं आहे. आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा फ्लॅट असू द्या, घर असू द्या, त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये एक छोटासा खड्डा केला जातो. अर्थात त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा औदुंबराची पेटी ठेवली जाते. औदुंबराच्या पेटीमध्ये सोन्याच्या पत्र्यावरती कोरलेला वास्तुपुरुषाचं चित्र असतं. त्या सोन्याच्या वास्तुपुरुषावरती जो पुरुष असतो सोन्याचा त्याच्यावरती असं कोरलेलं असतं की तो एक पुरुष आहे, तो उभ्या अवस्थेमध्ये आहे, त्याच्या हातामध्ये कमंडलू आणि काठी आहे एका हातामध्ये. अशा पद्धतीने आपण पारंपरिक वास्तुपुरुष पाहतो. आणि तो त्या औदुंबराच्या पेटीमध्ये तांदूळाचं अक्षता त्याच्यावरती रोपण करून तो त्या पेटीच्या ईशान्येला डोकं करून नैऋत्येला पाय करून म्हणजे खड्ड्याच्या तर आग्नेय कोपऱ्यातल्या खड्ड्याच्या ईशान्येला डोकं नैऋत्येला पाय करून तो निक्षेपित केला जातो म्हणजे पुरला जातो. त्या डबीमध्ये ती डबी बंद करण्याआधी त्याच्यामध्ये पंचरत्न घातली जातात. हत्तीच्या पायाखालची माती, समुद्राचा फेस, शेवाळं, गाईच्या पायाखालची माती, त्यानंतर तीर्थक्षेत्रांची माती त्याच्यामध्ये टाकून मग ती डबी बंद करून तो आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित केला जातो. मुळामध्ये जोशीताई तुमचा जो ईशान्य कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष निक्षेपित केला गेलेला आहे तो चुकीचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये समरांगण सूत्रधारामध्ये असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की ईशान्य कोपऱ्यामध्ये जर वास्तुपुरुष निक्षेपित केला गेला असेल तर त्या घरावरती ईश्वरी अवकृपा होते. आता ह्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे
रूपकात्मकता काय आहे आणि विज्ञान काय आहे हे आपण कालांतराने पुढच्या काही भागांमध्ये बघू. परंतु शास्त्रकारांनी जर सांगितलंय तो आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करायचा, तर अर्थात तो ईशान्य कोपऱ्यामध्ये ईश्वरी अवकृपा देणार, हेही तितकंच खरं. नैऋत्य कोपऱ्यामध्ये सुद्धा काही लोक निक्षेपित करतात. तर त्या ठिकाणी असं पाहण्यात आलेलं आहे की जे लोक नैऋत्य कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष निक्षेपित करतात त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आजारपण लागलेलं असतं, किंवा जे लोक वायव्य कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचा वास्तुपुरुष निक्षेपित करतात त्यांच्या घरामध्ये कोर्ट कचेरीचं प्रमाण आणि अंतर्गत कलहाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. पूर्व मध्य जर वास्तुपुरुष निक्षेपित किंवा पुरला गेला असेल तर देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नाही असं म्हणतात. दक्षिण मध्य जर वास्तुपुरुष पुरला असेल तर यमातीतता म्हणजे सातत्याने आजारपण, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह यांना सामोरं जावं लागतं असंही शास्त्रकारांनी सांगितलंय. पश्चिम मध्य असेल तर तो वर्णवाहिनी म्हणजे वरुणाला निराश करणारा असतो, त्यामुळे त्या घरामध्ये धनधान्य आणि आरोग्य आणि पैशाला बरकत येत नाही असंही शास्त्रकारांनी सांगितलंय. उत्तर मध्य जर तो निक्षेपित केला असेल तर जी तुमची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते असं शास्त्रकारांनी सांगितलंय. आणि म्हणून या ज्या मूळ मुख्य जमिनीवरच्या 8 दिशा, एकूण दिशा 10, पण ज्या 8 दिशा सांगितल्या त्याच्यातल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष निक्षेपणा करणं हे शास्त्रसंमत आणि शुद्ध संमत आहे. परंतु जर तुमचा ईशान्य कोपऱ्यात वास्तुपुरुष यापूर्वी निक्षेपित केला आहे तर त्याला पुन्हा उकरून काढायची काही गरज नाही, तो तिथेच ठेवायचा, पुन्हा नव्याने वास्तुशांती करायची आणि नव्याने वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेपित करायचा. ज्या वेळेस नवीन वास्तुपुरुष नवीन जागेमध्ये आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित केला जातो त्याच वेळेस या पूजा विधीमध्येच त्या जुन्या वास्तुपुरुषाचा क्रियाशीलता कमी करण्याचं काही मंत्र असतात आणि तशा पद्धतीने त्याचं तेज काढून या वास्तुपुरुषात भरून मग याला आग्नेय कोपऱ्यात स्थापन करण्याचा तो विधी आहे, विधिवत करणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला तेही शक्य नसेल की नाही आता आम्हाला याची वास्तुशांती पुन्हा करायची नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वास्तुशांती तुम्ही करणार आहात त्यासाठी संपूर्ण नातेवाईक, मित्रपरिवार म्हणजे सगळं काही गाव जेवण घालायची काहीच गरज नाही आहे. त्यासाठी तुम्ही फक्त घरातल्या घरामध्ये तुम्ही वास्तुशांती करू शकता, मोजक्या लोकांसहित करू शकता किंवा तुमची तुम्ही केली तरी चालेल, त्याला बडेजाव करायची काही गरज नाही. याशिवाय जर तुम्हाला त्या चुकीच्या वास्तुपुरुषावर जर मुहूर्त नसतील म्हणून वास्तुशांती करता येत नसेल तर त्याच्यावरती खूप सारे उपाय शास्त्रकारांनी सांगितलेत. ते माझ्या समग्र आनंदी वास्तू या ग्रंथवजा पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. समग्र आनंदी वास्तू हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. याच्यामध्ये चुकीच्या वास्तुपुरुषावरती काय उपाय केले पाहिजेत असे 30-32 प्रकार दिलेले. आपल्याकडे एकतर वेळेचा खूप अभाव, एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला माहिती जेवढा जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु प्रत्येक गोष्ट देणं शक्य नाही. तुम्ही माझं समग्र आनंदी वास्तू हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राची सखोल माहिती आहे. अगदी. वास्तुपुरुषाबद्दल सुद्धा आपल्याला काही भागात माहिती नाही म्हणजे घ्यायची आहे. मला तोच प्रश्न आता आला. तुम्ही बोलत असताना मी काळजीपूर्वक ऐकत होते की तुम्ही काय बोलता आहात. तर त्यांना तुम्ही उत्तर तर दिलेलं आहे आणि अधिक याच्यासाठी ते पुस्तक तुमचं वाचू शकतात. पण बेसिकली वास्तू पुरुष असा का पुरावा लागतो आणि वास्तुशांतीची आवश्यकता काय आहे आणि म्हणजे काय म्हणता येईल की भाबडा प्रश्न असेल किंवा काय तर माफ करा, पण पुरुषच का वास्तुपुरुष, स्त्री का नाही? तर संस्कृतीमध्ये परत इथे काही इनइक्वेलिटी आहे का? मुळामध्ये काही भेद वगैरे नाहीये बरं का, इथे काहीच भेद केलेला नाही. आपण आता कसे की मुळामध्ये वास्तुपुरुषच का पालथा घालायचा आणि वास्तुपुरुष म्हणजे काय, आणि मला नाही वाटत की तो विवेचन करायला आपल्याकडे तेवढा वेळ असेल. सगळ्यात महत्त्वाचं फक्त तुझ्या त्या शेवटच्या प्रश्नाचं मी जरूर उत्तर देतो की वास्तुपुरुष आहे तर स्त्री का नाही. मागच्याही काही भागांमध्ये मी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की पृथ्वी आणि स्त्री यांच्यात समानता आहे. चांद्रमास जो असतो तो 28 दिवसाचा असतो, हे मी मागच्या काही भागात क्लिअर केलेलं आहे. आणि माझ्या आनंदी उपाय या पुस्तकामध्ये या बाबतीत स्त्री आणि पृथ्वीचं साम्य आपण सांगितलं. जशी स्त्री ही जननी आहे तशी पृथ्वी देखील जननी आहे. पुरुष जनन करता आहे पण जननी नाही आहे तो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जी पृथ्वी आहे ती स्त्री आहे, वास्तू स्त्री आहे, आणि त्याच्यावर पालथा घातलेला जो पुरुष आहे तो वास्तुपुरुष. वास्तुपुरुषाची जी संकल्पना आहे ह्याच्या पुराणामध्ये असंख्य दाखले आहेत, पण आपण म्हणूयात पुराणातली वांगी पुराणात, कारण त्यातल्या कथा या अतिशय अतिरंजित आणि काहीतरी विचित्र वाटतात, आपल्या मनाला पटत नाही. कारण तुमची जी पिढी आहे ही पिढी थोडीशी विज्ञानाला मानणारी आहे आणि तो जो काळ होता तो काळ देवतांना घाबरणारा होता.
आता इथं म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध करायचं आहे आणि त्याच्या मागे कार्यकारण भाव आहेत. पण आता ते कार्यकारण भाव जेव्हा आपल्याला समजून घ्यायचे आहेत, त्याआधी आपल्याला वास्तुपुरुषाच्या वेगवेगळ्या कथा समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतर त्यामागचा सायंटिफिक बेस काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. परंतु ते आपण क्रमाक्रमाने घेऊयात की ज्या योगे तुम्हाला वास्तुपुरुषाची विशेष माहिती मिळेल. परंतु ज्या मंडळींच्या घरामध्ये वास्तुपुरुष हा चुकीच्या पद्धतीने निक्षेपित केला गेला आहे, त्यांनी लगेच अगदी टेन्शन घेऊन म्हणजे रात्रीची झोप घालून घ्यायचं काही कारण नाही. असं म्हणतात की झोपल्यानंतर आपल्या उशाशी जर नाग असेल आणि आपल्याला माहीत नसेल तर शांत झोप लागते, पण जर कळलं नाग आहे तर मात्र झोप लागत नाही. काहीतरी डोक्यात खूळ घेऊन टेन्शन घेऊ नका, लगेच काही तुमच्यावरती संकटाचा डोंगर वगैरे कोसळणार नाहीये. या गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्यात म्हणून त्या तुमच्यापर्यंत आणल्यात. त्याचा तुम्ही विचार करा की वास्तुशांती केल्यानंतर आणि चुकीच्या पद्धतीने वास्तुपुरुष निक्षेप केल्यानंतर आपल्या बाबतीत काय काय वाईट घडलंय, आपण त्याच्यावरती अभ्यास करा आणि चांगल्या ठिकाणी वास्तुपुरुष केल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल घडणार आहेत याचाही तुम्ही अभ्यास करा. जीवन तुमचं आहे, तुम्हाला आनंदी करण्यासाठीचा हे आनंदी वास्तूचा उपक्रम आहे आणि तुमच्या जीवनात जे घडेल म्हणजे वास्तुशांती करण्याआधी आणि वास्तुशांती करण्यानंतर ते आम्हाला जरूर पत्ररूपाने कळवा. ती आमच्यासाठी ठेव ही पुरावा म्हणून कामाला येईल आणि याशिवाय अभ्यासासाठी आणि प्रॅक्टिससाठी ती निश्चित कामाला येईल. अगदी निश्चित मला खात्री आहे की लोक त्यांचे अनुभव कळवतील. बरोबर. पण सर तो एक महत्त्वाचा प्रश्न तो राहिला की वास्तुशांतीची मुळामध्ये आवश्यकता काय आहे? वास्तुशांती म्हणजे काय माहिती आहे का, की सगळ्यात पहिल्यांदा वास्तुशांतीचा विधी समजणं खूप गरजेचं आहे आपल्याला. घर बांधतो तेव्हा काय करतो आपण, सगळ्यात पहिल्यांदा जमीन खणतो, हो. तिथे एखादं वारुळ असेल ते नष्ट करतो किंवा त्या ठिकाणी झाड असेल एखादं ते तोडतो, त्याच्यावरती असंख्य घरटी असतील पक्षी असतील त्यांचं ते नायनाट होतो त्याच्यामध्ये. थोडक्यात काय की पृथ्वी छेदन होते, त्याच्यावरती आघात होतात, पृथ्वीवरती अनेक गोष्टी नष्ट केल्या जातात ते घर बांधण्यासाठी आणि नकळत तो दोष लागतो. तर त्या सर्वांचं परिमार्जन असेल किंवा ह्या सर्वांच्या प्रती एक आपुलकी किंवा कृतज्ञता जाणवणं असेल किंवा त्या काळातल्या सामाजिक स्थितीला चालवणं असेल. म्हणजे गोदानाचा जो विषय मागे झाला आपला की गोदान का, तर त्यावेळेस ज्याच्याकडे सर्वात जास्ती गाय असायच्या तो सर्वात जास्ती श्रीमंत. आता ती स्थिती राहिलेली नाही. म्हणजे थोडक्यात काय तर वास्तुशांती ही त्या वास्तूची केलेली शांती, म्हणजे त्या वास्तू बाबतीत असलेल्या एखाद्याच्या कोणाच्या आशा अपेक्षा वासना त्या ठिकाणी जर राहिल्या असतील तर त्या न्यूट्रल आणि नष्ट करण्यासाठी केलेला उपाय म्हणजे वास्तुशांती. किंवा आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी, त्या पृथ्वीची त्या भूमातेच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी आणि समाजव्यवस्थेचा समाज गाडा चालवण्यासाठी कदाचित शास्त्रकारांनी या गोष्टी समोर आणल्या आहेत. निश्चितच सर तुम्ही ज्याला म्हणता येईल चांगला प्रकाश टाकलेला आहे, फार चांगला, आणि तर्काचा त्याला आधार दिलेला आहे. आपल्याला अजूनही काही प्रश्न बघायचे आहे परंतु वेळेच्या मर्यादेअभावी आज इथे आपल्याला थांबावं लागतंय. मात्र उद्या परत 4:30 वाजता हा कार्यक्रम बघायला विसरू नका. पहा आनंदी वास्तू.